मी लालबावटा बांधकाम कामगार संघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. अंतिम टप्प्यामध्ये प्रचाराचे यंत्र आलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये मी काही माहिती आपल्याला देऊ इच्छितो. मी माझी पत्नी सुनीता शिवाजी मगदूम यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं उमेदवारी दिलेली आहे. ही उमेदवारी देत असताना खरं म्हणजे माझी इच्छा नव्हती. माझ्या डोक्यामध्ये होतं की माझ्या कार्यकर्त्यांनी कोणतरी निवडणूक लढवायला पाहिजे. आणि मग एक बैठक घेतली. सगळ्या आमच्या तालुक्यातल्या अध्यक्षांना बोलवून घेतलं आणि त्यांना विचारलं की असं असं निवडणुका लागलेल्या आहेत आणि तुम्ही कोण इच्छुक आहे. शिदनेली जिल्हा पंचायत समितीचा मतदारसंघ आपल्याला लढवायचा आहे आणि कोण कार्यकर्ते इच्छुक आहेत काय त्यांना विचारलं तर कार्यकर्ते म्हणाले की आम्ही लढण्यापेक्षा तुम्ही लढलं तर ते फायद्याचं होईल. आणि एकदा दोनदा तीनदा त्यांच्यासोबत चर्चा केली आणि कार्यकर्त्यांनी खरं म्हणजे ही निवडणूक मी लढवावं किंवा आमच्या पत्नीनं लढवावं अशा पद्धतीची आग्रही मागणी धरली. मी थोडंसं लोकांच्यातनं सुद्धा कानोसा घ्यायचा प्रयत्न केला तर लोकसुद्धा म्हणाले की बाबा कॉम्रेड, तुम्ही जर तुमच्या पत्नीला उमेदवारी दिली तर ती या ठिकाणी फायद्याची ठरू शकते. आणि म्हणून मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं माझी पत्नी सुनीता शिवाजी मगदूम यांना या ठिकाणी उमेदवारी घ्यायचा निर्णय केला. हा निर्णय करत असताना मी कार्यकर्त्यांच्या पाठबळावर निवडणूक लढवत असल्यामुळं मी माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्या विश्वासात घेतलं, कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि मगच ही उमेदवारी घेतली. नाहीतर आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी जर एखादा नेता असेल तर तो स्वतः आपल्या घरातले किंवा आपल्या नात्यातले उमेदवारी देतात आणि कार्यकर्त्यांचा वापर फक्त प्रचारासाठी करतात. आणि मग असं करत असताना प्रचारासाठी त्या कार्यकर्त्यांचा वापर करून घ्यायचा. पार्टीसाठी, गटासाठी, संघटनेसाठी राबणारे कार्यकर्ते यांना वाऱ्यावर सोडायचं, आपल्या कुटुंबातल्या उमेदवाऱ्या द्यायच्या, अशी पद्धत खरं म्हणजे मी स्वतः केलेली नाही. मी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि मग मी या ठिकाणी उमेदवारी घेतल्यानंतर खरं म्हणजे जी चर्चा सुरू झाली त्या चर्चेतनं माजी खासदार संजयदादा मंडलिक यांनी सुद्धा बोलवून घेऊन सांगितलं की तुमचं काम चांगलं आहे आणि तुमचं काम चांगलं असल्यामुळं आमचा मंडलिक गटाचा सुद्धा तुमच्या उमेदवाराला या ठिकाणी आम्ही पाठिंबा देतो म्हणून सांगितलं. आणि फार मोठं मन त्यांनी दाखवलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवारांच्या उमेदवाऱ्या ज्या भरलेल्या होत्या त्या माघार घेतल्या आणि त्यांनी सुद्धा मला या ठिकाणी पाठिंबा दिला. या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुद्धा आपला अर्ज भरलेला होता. तर बामणीचे तानाजी मगदूम त्यांनी अर्ज भरलेला होता, तर त्यांनी सुद्धा आपल्या मुलीचा अर्ज माघार घेतला आणि मला या ठिकाणी सपोर्ट करायचा प्रयत्न केला. अखिलेश राजे यांनी सुद्धा माझ्या या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा निर्णय केला. आणि एकूणच जनतेतनं जो काही पाठिंबा मिळत आहे त्या पाठिंब्याच्या जीवावर मी खरं म्हणजे ही निवडणूक लढवत आहे. माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे, कार्यकर्त्यांच्या पाठबळावर, कार्यकर्त्यांच्या विश्वासावर मी जी काही ही निवडणूक लढवत आहे, माझी पत्नी जे काही निवडणूक लढवत आहे त्यांचं चिन्ह आहे विळा, हातोडा आणि तारा. तसेच शिवसेनेच्या उमेदवार कोमल बुवा यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत. तर धनुष्यबाण आणि विळा, हातोडा, तारा असलेल्या चिन्हासमोर बटन दाबून आपण या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. कार्यकर्त्यांनी दिलेली उमेदवारी, कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा करून घेतलेल्या उमेदवारांना साथ द्या, एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद.